बघितला ना आता समोरचा व्ह्यू. हा आपला बंगला, 11 गुंठेची वाडी, ही सगळी झाडं लावलेली. काय सुंदर आहे ना. अशी वाडी विकत घ्यायची, महिन्यातलं एक 2-3 दिवस इथे येऊन राहायचं. मी तर म्हणतो अशा ठिकाणी महिन्यातनं 2-3 दिवस जरी तुम्ही इथे येऊन राहिला ना, बीपी वगैरे तुम्हाला होणारच नाही आयुष्यात कधी. काय सुंदर व्ह्यू आहे हो. मग इथून फक्त तुम्ही समोर बघितलं तर अशा माझ्या ते 7-8 पर्वतरांगा दिसतात. दाखवून द्या ना 2 मिनिटं. हे बघा, समोरच्या पर्वतरांगा आणि माझ्या त्या समोर आहे मंडणगडचा किल्ला. मस्त गार हवा आहे. मी ते इथं एक फार्म हाऊस घेतलेलं आहे. त्यात हे घर देखील बांधलेलं आहे. हे माझं नाहीये, पण मी बांधणार आहे. तर तुम्हाला जर का असं घर आणि असं आयुष्य जगायचं असेल, 35 लाख खूप कमी किंमत आहे. 35 लाखामध्ये तुमचा बंगला घ्या. नाही तर आत्ता 9.5 लाख असतील ना, तर 9.5 लाखामध्ये असा प्लॉट घेऊन ठेवा. जसे पैसे येतील तसं इथे छान घर बांधा. पण खरंच आहे म्हणजे सुख, कोकणामध्ये येऊन राहायचं सुख आहे ना, इथं तुम्ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर अनुभवू शकता. चान्स मिस नका करू. मी तर माझी प्रॉपर्टी घेतलेली आहे. तुम्ही विचार करा. चला, टाटा.